नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या मुन्नीमच्या ग्रामदैवत श्री व्यताळसाहेब यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मुन्नीमच्या ग्रामदैवत व्यताळसाहेबांच्या यात्रेनिमित्त जी शेरणी काढण्यात येते ती मानाची शेरणी म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती हमाल तोलार संघटनेची जी शेरणी आहे ती आता निघालेली आहे। या शेरणीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या शेरणी पुढे कष्टकरी जे आहेत ते हमाल असतील तोलार असतील त्यांची ही मानाची शेरणी ग्रामदैवत व्यताळसाहेबांकडे निघालेली आहे आणि ही शेरणी जी आहे या शेरणीच्या माध्यमातून हमाल तोलार जे असतील या कष्टकऱ्यांचा आनंद जो आहे तो या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो आणि आजच्या दरवर्षी ते वेगवेगळ्या पद्धतीनं डेकोरेशन करत असतात। या वर्षी जे आहे ते सर्व जे आहेत देवदेवतांचं चित्र लावलेलं या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ही शेरणी जी आहे ती निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हणलं जातं तर या शेरणीमध्ये कुठलीही नायकीन या ठिकाणी आपला नाच किंवा आपली कला सादर करताना दिसून येत नाही। तर या ठिकाणी फक्त कामगार आणि जे मजूर आहेत ते फक्त या ठिकाणी आनंदानं शेरणी साजरी करत असतात आणि आपल्या ग्रामदैवत व्यताळ देवाला ही शेरणी जी आहे ती वाहिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कुठलीही नायकीन या ठिकाणी नृत्य करताना दिसत नाही, अगदी पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी ही शेरणी काढण्यात येते। माझे कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडणीम। चला 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 मोडणीमची जी ओळख आहे ती खरं तर कांदा आणि मिरचीची बाजारपेठ ओळख आहे आणि या बाजारपेठेची परंपरा आहे व्यताळ साहेबाला शेरणी वाहण्याची ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साजरी केली जाते।